रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव. नॅक A++ मानांकन प्राप्त. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त. सायबर सिक्युरिटी AI स्किल कोर्सेस उपलब्ध. अनुभवी PhD नेट सेट प्राध्यापक. पोलीस भरती, UPSC MPSC मार्गदर्शन सुविधा. आधुनिक प्रयोगशाळा, स्मार्ट क्लासरूम, वायफाय कॅम्पस. नोकरीची संधी, मुलामुलींसाठी वसतिगृह, भव्य क्रीडांगण व ग्रंथालय सुविधा. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आजच आपला प्रवेश निश्चित करा. SHGM महाविद्यालय कोपरगाव. संपर्क क्रमांक 02423 223155 आणि 223755. कोपरगाव शहरातील सम्यकनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत रोख रक्कम व सोन्या चांदीच्या दागिन्यांसह तब्बल 3,26,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी रात्री गवारेनगर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. ते 6 जण सम्यकनगर येथील CCTV कॅमेऱ्यात देखील कैद झाले असून ही चोरी त्यांनीच केली असल्याचे बोलले जात आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गौरव राम पवार वय 30 वर्ष हे कोपरगाव येथील सम्यकनगर भागातील रहिवासी असून मेडिकल व्यवसायामुळे त्यांच्याकडे घरात रोख रक्कम ठेवलेली होती. पवार हे पत्नीसह 13 जून रोजी सकाळी गावाकडे गेले होते. घराला कुलूप लावून ते बाहेर पडले होते. मात्र 14 जून रोजी सायंकाळी परत आल्यानंतर घराच्या सुरक्षा दरवाजाचे लॉक तुटलेले दिसून आले. घरात प्रवेश केल्यानंतर सर्व सामान अस्तव्यस्त पडलेले आढळले. बेडरूममधील कपाटांचे लॉक तोडून उचकटून त्यातील वस्तूंची उलथापालथ करण्यात आली होती. चोरट्यांनी घरातून 2,25,000 रुपये रोख रक्कम, सुमारे 60,000 रुपयांची सोन्याची चैन, 30,000 रुपयांचे सोन्याचे कानातील दागिने तसेच चांदीचे जोडवे, करंडा, छल्ला आणि पट्ट्या असा एकूण 3,26,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ही चोरी 13 जून सकाळी 11 ते 14 जून रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पवार यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहे. दरम्यान सध्या कोपरगाव शहरासह तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलत या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव. शनिवारी मी गावाला गेलो सकाळी 10 वाजता आणि तिकडून आज रविवारी 5 वाजता आलो. आल्यावर बघितलं की घराचं लॉक जे आहे ते तोडलेलं होतं आणि ते लॉक तोडल्यामुळं आम्ही थोडंसं आतमध्ये लवकर घाईघाईमध्ये आलो. तर खाली दोन्ही बेडरूममध्ये जे कपाट होते ते दोन्ही तोडलेले होते. त्यांचे ड्रॉवर वगैरे तोडलेले होते दोन्ही लॉक कपाटांचे आणि तिथं काही सोनं वगैरे होतं. आम्ही बघितलं ते सोनं वगैरे गेलंय आणि वरच्या रूममध्ये काही कॅश होती तर ती कॅश पण गेलेली.